राणादा चल दोघं मिळून मस्ताचा बरडा खाऊ. मला वाटलं मलाच एकट्याला उशीर झालाय. ते नाही काल काय झालं. कशाच र? अरे ते मॅसेज वाचून दाखवला त्याच र. तुला मॅसेज कळलाय सांगेलच का वहिनीसने? सांगितलं की. अरे मग पाठ थोपटली का नाही तुझी? कसल्या पाठ थोपटतायत मर्दा. अरे लय अडकलंय बघ मी आता. का? अरे लिवायला वाचायला शिकतो म्हणून कबूल करून घेतले माझ्याकडे. अरे मग चांगलंच आहे की. काय चांगलंय? ते दप्तर पाटीचं वय आहे माझं. अरे चान्स गावलाय तर घे शिकून, नाहीतर नंतर लई ताप होतोय. अरे माझ्या बायकोच बघ की. तुला बोलायला काय जाते? ज्याचं जळतं त्यालाच कळतं. अरे एवढंच आहे मग तयार कशाला झाला शिकायला? अंजलीबाईंचं खरंय र. पण कसं आहे माहित आहे, समजत महत्वाचं म्हणजे त्यांना वाईट वाटू नये म्हणून वय म्हणलंय. अरे मग त्यांना वाईट वाटू नये म्हणून लिहायला वाचायला शिकून घे की. तुला हजारदा सांगितलंय मी, हे शिकणं माझ्या बसची बात नाही. ते लहान पोरांसारखं शिकणं मला जमणार नाही. नाही तुला कायच जमणार नाही. ना तालीम जमणार ना अभ्यास. राणा तू एक काम कर, तो गंडा सोड आणि तुला काय करायचंय ते कर. आणि भाल्या तू बी राणाच्याच गतीत आलाय. नाही वस्ताद, अहो हाडचे पैलवान आहे आम्ही. अरे मग मलाच कुठंतरी तीर्थयात्रा सोडून या. सोडतो वस्ताद, पण तुम्ही गेल्यावर आम्हाला कुस्ती कोण शिकवणार? अरे मी समोर असताना काय देऊ लावल्यात ते बघितल्यात की. अरे बघावं तवा बायकांच्या गप्पा हाणत बसतायसा. अरे हजारदा सांगितलं लगीन करू नका, तरी बी लगीन करत बसलायसा. आता भोगा आपल्या कर्माचे फळ. नाही वस्ताद, अहो आम्ही दोघं बी सच्चे पैलवान आहे. होय वस्ताद. मग चला तालमीत बघतो कसलं पैलवान आहे साहेब. चला. काय आज लईच कळी खुलल्या. काय झालं? हे शिकायला तयार झाले. काय सांगतीस? खरंच काय? हो खरंच, फक्त कधीपासून ते नाही सांगितलं. चहा तयार आहे ना व? द्या जरा. आणि जेवणाचं काय बेते? लईच खमंग वास सुटलाय. ताईसाहेब, थोरल्या ताईसाहेबांनी की नाही बटाट्याचं सरबरीत सार केल्या. त्यांच्या हातची चव म्हणजे लई न्यारी बघा. चहा द्या. साहेब, तुम्ही काल पैसे दिलं म्हणून माझी वेळ निभावून गेली बघा. आता माझं काय बी खरं नव्हतं बघा. आता कशी आहे तब्येत? महिनाभरच्या गोळ्या आणल्यात बघा. काळजीचं काय बी नाही आता. थोडल्या वहिनी साहेब, मी तुमचं थोडं थोडं करून पैसे परत करीन बघा. पैशाचं राहू दे ग, पण मला सांग, हे बँकेतले पैसे अचानक कसे गायब झाले? अहो माझा धीर, अहो मला माहित नाही ते अंगठा बी घेऊन गेला त्यानं आणि खात्यावरनं पैसे काढून आणलं. आणि मी उगाचच काल त्या बँकवाल्यांसंगत भांडण करत बसली बघा. वाटलंच मला तू अडाणी हायस म्हणून त्याला लईच हाव सुटल्या. आत्ता पतूर त्यांना अडवून नडवून तुझ्याकडनं लई पैसे उकळलं. आता तर तुझ्या माघारी तुझं पैसे उकळण्या पातूर त्याची मजल गेली बघ. अडाणी माणसाचं अजून दुसरं काय होणार म्हणा. आता हिचा धीर हिला फसवणार आणि ही आपल्याकडे पैसे मागणार. जाऊ बाई, नाही हे बघा, असं पैसे वाटत बसू नका, नाहीतर सवय लागते असल्यास नाही. अहो अडचण होती म्हणून मदत केली. अहो पण हिला अंगठा छापराया आपण सांगितलं होतं काय? आता हिचा धीर हिला परत फसवल, मग परत आपल्याकडेच हात पसरणार आहे ही. अडाणी माणसाचं या जगात काही खरं नसतंय, हेच खरंय. बरोबर आहे तुमचं.
निरक्षर माणसाला असंच फसवतात, मग ते घरचे असले तरी. थोरले ताई साहेब एकदम खरं बोलला सा बघा तुम्ही. तर घरात अडाणी माणसं असली की घरातली माणसंच गैरफायदा लई घेतात बघा. हे लई पटलंय बघा मला. आव म्हणजे या राधीच बघा की, राधीच्या दिरानंच फसवलं तिला. हे बघा, आम्हाला जे सांगावं वाटलं ते आम्ही सांगितलं. गायकवाड घराण्यानं गावापुढं कधी बी तिजोरी रिकामी केली नाही, हे ध्यानात असू द्या. आम्हाला जे वाटलं ते आम्ही सांगितलं. बाकी तुम्हाला जर ऐकायचं असेल तर ऐका. वहिनी साहेब 2-4 दिवसात काय तर सोय करून मी तुमचं पैसे परत करीन बघा. अहो नाही, एवढी काही घाई नाही. वहिनी साहेब रागारागात बोलल्या, पण खरं तेच बोलल्या. अडाणी माणसाचं काय बी खरं नाही बघ. आज अंजली होती म्हणून निभावलं, पण उद्याचं काय? तुझा धीर काय तुला फसवायचा थांबणार आहे वय आयुष्यभर? आपण काढूयात काहीतरी मार्ग. अगं अशा अडाणी राधा किती भेटतील तुला गावात. कुणाचा नवरा फसवतोय, कुणाचा धीर फसवतोय. अडाणी माणसाचं काय खरं नाही बघ. एक नंबर काम केलं बघा तुम्ही. थँक्यू. आज वस्तादाला लय पिट्टा पाडला माझा तालमी. मी बी काय ऐकतोय वय. एका पैलवानाला असा असा धोबी पछाड दिला की नाही, नंतर ना कोण समोरच येईना. आता काय झालंय? काल म्हणलं नव्हतं तुम्हाला शिकतो म्हणून. आता कशाला उगा तोंड पाडायला? नाही, त्याचं नाही. ते राधाताई. त्यांचं काय? अहो राधाताईंच्या दिरानेच त्यांना फसवलं. परस्पर बँकेत जाऊन स्लीपवर अंगठा घेतला आणि पैसे काढले. घरातलाच माणूस घरातल्या माणसाला फसवतो माझी काय? हवा माणूस आहे का हैवान? असतात अशी ही माणसं. आपलं नशीब आहे, आपल्या घरात असलं कोण नाही. एक काका होतं, ते गेलं ते बरं झालं. अहो मला राधाताईंची खूप काळजी वाटते. गोदाक्का सांगत होत्या की त्यांचा धीर आता असंच करत राहणार. ठीक आहे, मी बघतो काय करायचं ते. आजच्या आजच त्याला वरतीवर आणतो. तुम्ही कुठे चाललाय? त्याला सरळ करून येतो. काय चांगली कामं लगेच करायची असते. बरं तुम्ही जा, पण मी काय सांगितलंय ते लक्षात आहे ना? तुमच्या रागावर ताबा ठेवा, उगाच मारझोड करू नका. हे बघू नंतर ना. त्याला आत्ता ठेसला नाही तर मागणं माझेल की हो. माझं मी बघतो काय करायचं ते. तुम्ही काय बी काळजी करू नका. आलोच. ताई साहेब त्या राधीच्या आडनं रानादाची जाम आबरू काढली सा बघा तुम्ही. अहो काय हो, त्या मास्तरणीचा जीव लय जळला असेल नाही? जळू दे नाही तर पेटू दे. इथं एकतर हिशोब लागणं झालाय तुझं काय मधी मधी. कसला हिशोब? आणि तुम्ही आजवर एवढं ध्यान देऊन कधी हिशोब केलास तरी का? लई डोसक्याला ताप करू नका सा. चला आपण मास्तरणीकडे जाऊ आणि पटाकदिशी करून येऊ. हा अगं ए बाई, इथं 21,000 कमी भरायल्यात. पैसे गेलं कुठं? अहो ताई साहेब, तो हिशोबातला घोळ नाही, तुमचा घोळ आहे. काय म्हणलीस? अहो म्हणजे तुम्हाला आठवते का ते मागच्या आठवड्यात लय भारीतल्या साड्या घेतल्या बघा तुम्ही. आणि नाही का 21,000चं बिल झालं तेव्हा, आठवलं? हा 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 हा. मग घोळ कसला? हे पैसे आमचेच आहेत, आम्ही खर्च केले.
आणि या घरातल्या पैशांवर आमचा बी हक्क आहे, ध्यानात ठेव जरा. आव हक्क आहे तर राहू दे की हिशोब. कशाला एवढं टेन्शन घ्यायला सा? पैशाचा जाब कुणाला द्यायचाय? जाब आमासनी जाब विचारायची कुणात हिम्मत आहे का? नाव सांग नुसतं. आव तुम्हाला कोण जाब विचारणार? पर तरी बी पैसे कुठं गेलं हे तरी सांगावंच लागणार ना. आणि आता एवढी समधी खरेदी केली हे सांगून काय उपयोगाचं नाही. पर 21,000 कसं आणि कुठं गेलं हे कसं दाखवणार? हिशेब फिरवायचा आणि या हिशेबाच्या कागदांवर राणा भाऊजींचा अंगठा घ्यायचा. मग आपण गावायचा सवालच नाही. वात आहे सब, लय भारी आयडिया काढली बघा तुम्ही. बाकी काय बी म्हणा, त्या राधीची आणि आपली स्टोरी एकच आहे बघा. फक्त तिला तिचा दीर फसवतो आणि हिथं तुम्ही तुमच्या दीराला गंडी होता. काय म्हणली? काय नाही, लय भारी आयडिया बघा. पर मास्तरनीला कळलं तर? नाही ग, तिला कशा पाहिजे समजल? राणा भाऊजी काही हिशेबाचं कागद तिला दावणार आहेत वय? आवा असं तुम्हासनी वाटतंय. आजकाल ती मास्तरीन घरातल्या बारीक सारीक गोष्टीवर लई ध्यान द्यायला बघा. हे बघ चंदे, तू गा मासनी शांतपणा शिकवू नगस. या हिशेबाच्या कागदांवर आम्ही राणा भाऊजींचा अंगठा घेणार म्हणजे घेणार. आणि त्या मास्तरनीचं भ्या आमासनी नाही दावायचा. आमच्या जर मनात आलं तर राणा भाऊजींचा अंगठा घेऊन अख्खीच्या अख्खी इस्टेट आम्ही आमच्या नावावर करू शकतो. राणा भाऊजींना कळणार बी नाही त्यांनी कशावर अंगठा दिलाय ते. वर आमासनीच येऊन विचारल, वहिनी अजून काय करायचंय काय तुमच्यासाठी? आता येऊ देत त्याला, मग बघच तू. लई दांडगा विश्वास आहे बघा तुमचा. पर दिरावर का तुमचं तुमच्यावर? आमचा आमच्यावर. लई बी ठेवू नका सा. उद्या जर का रानादानं शिकणं मनावर घेतलं तर हे जे समजे काय घोळ घालून ठेवला सा ते समजेल रानादाला. नाही ग, त्या आडाने ठोकळा काय शिकायच्या वाटाला जाणार नाही याची खात्री आहे आमासनी. हवं पर मी आता असं ऐकलंय की रानादा शिकाय तयार झाला. अहो तुम्ही ते स्वयंपाकघरात यायच्या आधी तोच विषय चालू होता. काय? आणि हे तू आता सांगायला? नाही म्हणजे फक्त असं म्हणलंय की शिकणार, पर कवा शिकणार हे नाही सांगितलं म्हणून मी नाही सांगितलं. सांगणारच नाही कारण तो शिकणारच नाही. त्यो आडाने गुराढोरात रमल, मातीत खपल, लईत लई मारा माऱ्या करल, पण शिकणं त्याच्याने नाही जमायचं. शिकल त्यो टिकल हे नुसतं म्हणाय पुरतं म्हणतोय तो, पण त्याला लिवाय वाचाय येतंय कुठं?
वहिनीला दिलेला सबूत विसरलास वय? उठ. ए ऐकलं ना वा? तुला शब्द म्हणा लावू नकास. आता बोलतो का देऊया? चुकलं माझं, खरंच माझं चुकलं. अरे स्वतःच्या वहिनीला फसवतोस. अरे तुला तुझ्या आईचा सांभाळ करायला होत नाही, तुझी वहिनी तुझ्या आईचा सांभाळ करते. मर मरून पैसे कमवते ती आणि तू समजा पैसे लंपास केलेस वय. अरे एवढ्या चांगल्या वहिनी मिळाल्यात, जरा कदर करायला शिक्की. हे बघे, आता माझ्यावर घरला चल. पायावर नाक रगडून माफी मागायची आणि समजे पैसे परत करायचं. कळलं काय? होय करतो. कधीपासून बल्बाने होल्डर मागत होतो, बरं झालं आणलं सा. बरं बरं, आता बल लावून घे. शारदे, राधाताई, हो राधाताई. राहना. अरे दिव लागणीच्या येळेला ह्याला कशाला घेऊन आलायस इथं? पहिलं राधाताईंना बोलू. राधे, ए राधे. यो बघा तुमचा गुन्हेगार. समजा चुका कबूल केल्या त्यानं, पैसे बी परत द्यायला. काय रे, बोल की लवकर. अहो अहो हे काय करताय? त्यानं चूक अशी केली आहे की ह्याला तर चांगलं मारलं. हे बघा, तुम्ही त्यांना मारू नका. ते काय म्हणतात ते आधी समजून तर घ्या. बोल रा. चुकलं माझं. ते वहिनीला लिहिता वाचता येत नव्हतं म्हणून मधल्या मध्ये मी जरा खाचा मारायचो. पण मदत करतोय म्हणून कमिशन घेतलं तर चूक काय त्यात? घरातल्या घरात कसलं आलंय कमिशन? आणि कमिशन म्हणून खात्यातले समजे पैसे अडप करतात वय. तू असा सुधारणार नाही, तुला तर चांगला आणलाच पाहिजे. नका मारू. ए चल, माफी मागायला पैसे दे. चल. चुकलं माझं. एक डाव माफ करा. एक गोष्ट ध्यानात ठेव, आणि हितनं पुढं कोणी अडाणीला फसवलंस तर गाठ माझ्याशी लक्षात ठेव. चल. राणादा, आता शांत व्हा तुम्ही. अहो शांत आहे म्हणून वाचला यो. उद्या जर माझी सटकली तर सोडणार नाही असल्या फसव्या लोकांनी. घरातल्या घरात कोणी फसवलंच तर लई सटकते माझी. अशा तर अजिबात माफी नाही.